नमस्कार मित्रांनो, मी संतोष पेड्याला लागवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं या पहाटेच्या वेळेस मनापासून स्वागत करतो मित्रांनो. पुन्हा एकदा सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा या दिवसाच्या. आणि गावाकडे काय झालं आहे, पुन्हा एकदा मृग नक्षत्र चालू झालं आहे. रोहिणी संपला आणि मृग नक्षत्र चालू झाल्यानंतर पावसाने अगदी दमदार सुरुवात केलेली आहे. हलका हलका पाऊस पडतो आणि जे आपण पेरे केलं आहे त्या पेऱ्याला सुद्धा अगदी चांगलं बऱ्यापैकी पाणी मिळतं आहे. आणि मग तो पेरे उगवणार आहेत, कारण जमीनसुद्धा आत्ता बघतो आपण की माझ्यासमोर घराच्या समोर अगदी ओलं झालेलं आहे. आणि इकडे अगदी या पश्चिमेच्या दिशेला पावसाने पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण केलेलं आहे सगळं. हे बघा, बघतोय आपण हा बारीक बारीक पाऊससुद्धा चालू झालेला आहे. अगदी जागा ओली झालेली आहे आपल्याला दिसतंय की. आणि तिकडे सगळं पाणी हे बघा तर आपण की खऱ्या अर्थाने मान्सूनला सुरुवात झालेली आहे हळूहळू. आणि खूप बरं वाटतं आहे, कारण एवढ्या दिवसाची गरमी या मान्सूनमुळे या पावसामुळे काय झालेली आहे, खूप कमी झालेली आहे. असं वाटतं आहे की पुन्हा एक स्वर्गसुख प्राप्त झालेलं आहे आणि गुलाबी थंडी चालू झालेली आहे. मांजर पण बघतोय आपण या पावसाचा अगदी ओरडत आनंद घेतो, कारण का पाऊस पडतोय ना. सो आपण निघालेलो पुन्हा एकदा कामाला, कारण जरी पाऊस पडला किंवा ऊन पडलं तरी आपल्याला काम काय मात्र सुरत नाही. माणसानं मेहनत करणं आणि काम करणं, त्याशिवाय काय आपला उदरनिर्वाह होणार नाही. तुमचा आमचा सगळ्यांचा जो पहाटेच्या वेळेस कोण लवकर जातो, कोण उशिरा जातो, तर कोण 10-11 वाजेपर्यंत सुद्धा जातो प्रत्येकाच्या कामाच्या टायमिंगनुसार. सो आपण पण निघालेलो आहे आता कामाला. चिखली गावचं तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवलेला आहे, पुन्हा एकदा चिखली गावात आता निघालेलं आहे, कारण घरकुलचं काम चालू आहे तिकडे. आणि सो पावसातून जरा आपल्याला कारण का काम केल्याच्या नंतर काय होतं की पाणी पण चांगलं भेटतं आणि बांधकाम पण मजबूत होतं. सो जाऊया आता चिखली गावात. पहाटेच्या वेळेस बघतोय आपण की आपला नाश्ता काय, हे बघा कापे गरे, कोकणचा मेवा. अजूनही मित्रांनो या काप्या गऱ्याची सर या कोकणच्या मेवाशिवाय येणार नाही. कारण काय कोकणचे मेवे म्हणजे अनेक काजू, आंबे, फणस, गरे, चिकू वगैरे बरेचसे, आवळे, कोकम, बराचसे असे कोकणचा मेवा आहे. आणि त्यातलाच एक म्हणजे हा गरा. सो आपण पहाटेच्या वेळेस खाल्ला तर आपल्या पोटाला चांगला असतो, आणि म्हणून पहाटेच्या वेळेस खाऊन जायचं कामाला, कारण दुपारी किंवा संध्याकाळी खाल्लं तर साधारण पोट फुगतं असं म्हणतात. सो आपण निघूया आता. आत्ता बघतो आपण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बघा. मगाशी कमी होता, आता जोरात येतो, पत्र्याचा आवाज सुद्धा येत. तर मित्रांनो, फायनली पावसाला सुरुवात झालेली आहे गावाकडं. आणि आता आम्ही निघालो आहे कामाला. माझ्याबरोबर निवाते वगैरे आहेत, शशी निवाते. तरी पण पावसातूनच निघालो. कोटबीट घातलेला आहे, त्याने काय कोट घातलेला नाही, काढला नाही त्यांनी. पहिलाच पाऊस आहे ना, भिजायचा आहे म्हणतायत. आणि हा इकडे रस्ता बिस्ता ओला केलेला आहे, अगदी गार चिंब झालेलं आहे सगळं. आणि बघतोय आपण की पावसाला अगदी चांगल्या खऱ्या अर्थाने या मान्सूनला सुरुवात झालेली आहे, दमदार सुरुवात झालेली आहे. भाई आपल्याला दिसून येतं या पावसाच्या थेंबांच्या पुढे. असं फायनली मित्रांनो आपण चिखली गावात पोहोचलेलो आहे. चिखली गावाला सुद्धा पावसाने अगदी दर्शन दिलेलंच आहे. पाण्याची झलक आपल्याला, पाणी जमिनीला स्पर्श केलेला दिसतेच आहे. आणि इकडे आपण जो पाया लावलेला आहे चद्दूच्या घराचा, सो थोडासा बाकी राहिला एक लाईन, ते आपण लावून टाकूया, कारण पाऊस जरा बारीक बारीक लागतो आणि भिजायला होतं आहे. आणि वातावरण तसं अगदी खूप गडदच दिसतं आपल्याला, बघतोय आपण, कारण ढगाळ वातावरण पूर्ण झालेलं आहे. पाऊसमय वातावरण झालेलं आहे बघा. आकाशाकडे बघितल्यानंतर समजतं की सूर्याचं अगदी दर्शन कमी होतं आहे. आहे थोडंसं दिवस दाखवतं आहे, पण सूर्य तेवढा पाहिजे तसा तेज नाही आहे. मित्रांनो, ही एक वस्तू अशी आहे बघा, काळ्या दगडाची आहे, जिच्यामध्ये अगदी कुटणं बिटणं, मसाला कुटणं, मिरची कुटणं, किंवा आपल्याला जर चटणी बिटणी बनवायची असेल ना, तर ह्या वस्तूचा उपयोग केला जातो. पण ते आता पडले बघा कुठं बाहेर पडलेले आहे. म्हणजे कोकणामध्ये अशा अनेक वस्तू लपलेल्या आहेत ज्या खूप आपल्या अनोळखी असतात आपल्यापासून, ज्या आपल्या नजरेत सुद्धा पडत नाही, नजरेत पडत नाही आपल्या. त्याचा मी मसाला बिसाला कुटा बिटायला वापर केला जातो. वरवटा असतो आणि पाटा जसा असतो त्या ती सिस्टम आहे ही. मित्रांनो, अजून कोजागिरी बाकी आहे, सॉरी आपली वटपौर्णिमा बाकी आहे. आणि वटपौर्णिमेला अजून बरेच दिवस आहे. पण फणस आताच काढलेला बाबांनी, तो बघा फणसाच्या झाडावर फणस आहेतच, ते वरती आपण बघूया जरा. हे बघा
पावसाचा अगदी आनंद घेत आहेत ते पण म्हणतात बरं झालं पाऊस आला तो. हे बघा हां पहिली आंघोळ करतायत ना, जशी आपण दिवाळीची आंघोळ करतो ना तशी ही पहिली आंघोळ यांच्यासाठी, निसर्गासाठी सुद्धा, निसर्गातल्या प्रत्येक जीवासाठी सुद्धा आपली पहिली आंघोळ दिवाळीची. आणि झाडांना झालेला आनंद प्राप्त बघतो पण खूप सुखद वाटलं असेल, स्वर्गाचं सुख असं मिळालं असेल या पावसामुळे आणि या घरांना आणि सगळ्या जीवसृष्टीला. मग तेच ते समोर मस्त वाटतंय बघा. पाऊस जोरात आला आता. आता खऱ्या अर्थाने पाऊस बघा जोरातच आला आहे मित्रांनो. बघतो आपण कोकणामध्ये जी पावसाची दमदार सुरुवात ती आपल्याला अशा प्रकारे मागासपासून मी दाखवत होतो, म्हटलं जोरात जोरात येतो आहे. पण त्याने आता तो आपल्या भेटीला आलेलाच आहे वरुण राजा. आणि वरुण राजाने आपल्याला भेट देऊन अगदी मन प्रसन्न करून टाकलेलं आहे. तो आता दिवस तर त्याचे चालूच झालेले आहेत, कारण आपणही त्याला रोखू शकत नाही. आणि बघतोय खूप जोरातच धारा कोसळायला सुरुवात झालेल्या आहेत. या पागोलीच्या धारा आपल्याला पडताना दिसत आहेत या भूमातेचा स्पर्श करताना. आणि त्या स्पर्श झाल्यानंतर भूमातेला सुद्धा अगदी थंड, या जमिनीला सुद्धा अगदी गारवा किंवा कुशीत कोणतरी माझ्या बाळ आलं आहे असं वाटतं आहे भेटीला माझ्या. सो अशी सुरुवात झालेली आहे. तर आपलं आत्ता दुपारच्या सत्रापर्यंत अगदी झालेलं काम आहे, कारण का एक 3-4 दिवस आपलं सातत्यानं काम चालू होतं. आणि हा घरकुलचाच होता आहे, म्हणजे घरकुलामधून घर मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचा आपण हा जोता लावलेला आहे. इथे समोर पूर्ण वरांडा असेल, बाजूला एक किचनचा भाग काढलेला आहे. हा इथून वरांड्यातून आतमध्ये जायला आपल्याला घरात करायला प्रवेशद्वार असेल, प्रमुखद्वार. आणि हा छोटासा हॉल, त्या कोपऱ्याला अगदी बाथरूम, वॉशरूम वगैरे किंवा बेसिन वगैरे सगळं बसेल. आणि एक छोटासा बेडरूम असेल. जवळजवळ घराचा आहे आपला 33x16 आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे अशा प्रकारे वर्क करून बसवलेलं आहे अशा या घरकुलामध्ये. पाऊस पण आता चालू होता, पण पावसाचं प्रमाण जरा कमी झालं आणि म्हणून म्हटलं हा एक छोटीशी लाईन बाकी होती फालनीमधली, ती करून घेतली. आणि आता आपण जातो सातांबर. मित्रांनो सर्पमित्र सुद्धा आपला बाहेर पडलेला आहे बघा. शेतकऱ्याचं सर्प हिरवा हिरवा जो दिसतोय ना, त्याचं तोंड मात्र दिसत नाही, तोंड आतमध्ये गेलं आहे. परंतु पावसाचं अगदी काय आनंदाने पावसात भिजण्यासाठी मला वाटतं कदाचित आला असेल. आता ऊन पडलं आहे ना, थोडीशी ताप आली, त्यामुळे हा जो हिरवा हिरवा दिसतोय तो. हॅलो जरा बाबू रे, हॅलो त्याला. गेला वर गेला, सरकला. हां काढ बाहेर. हा बघा, मला वाटतं नानेटी आहे हिरवी हिरवी, ही बघा गारवी. जाऊ दे त्याला, मारू नको, सोडून देस. हां तर पाऊस पडला आणि ऊन पडलं ना आता, त्यामुळे ते सुद्धा बाहेर आलेत अगदी उन्हाचं दर्शन घेण्यास.